चला तर पाहूया सायन्स या विषयातील महत्त्वाचे प्रश्न. हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थामध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते? हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थामध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते? तर पर्याय क्रमांक 4 क्लोस्ट्रीडियम हा जीवाणू वाढण्याची शक्यता असते. ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे? ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे ध्वनी श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा. पर्याय क्रमांक 2 ध्वनी श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा. खालीलपैकी कोणता प्राणी अरिय सममित आहे? खालीलपैकी कोणता प्राणी अरिय सममित आहे? तर पर्याय क्रमांक 4 तारामासा हा प्राणी अरिय सममित आहे. पर्याय क्रमांक 4. आर्किओप्टेरिक्स हा खालीलपैकी 2 वर्गांना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी होय. आर्किओप्टेरिक्स हा खालीलपैकी 2 वर्गांना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी होय. या ठिकाणी होय आहे. तर सरीसृप आणि पक्षी. पर्याय क्रमांक 2 आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते? आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते? आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते? तर पर्याय क्रमांक 3 सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे अपस्खलन होते. ज्या केंद्रक भागाचे अनुक्रमांक आणि अणुवस्तुमान विभिन्न असतात पण न्यूट्रॉनची संख्या समान असेल तर त्यांना डॅडॅश म्हणतात. तर पर्याय क्रमांक 1 आयसोटोन असे म्हणतात. पर्याय क्रमांक 1 खालीलपैकी अयोग्य कार्य निवडा. खालीलपैकी अयोग्य कार्य निवडा. तर खालीलपैकी पर्याय क्रमांक 4 हा अयोग्य आहे. खालीलपैकी कोणती तरंगलांबी असणारा प्रकाश मानवी डोळा पाहू शकतो? खालीलपैकी कोणती तरंगलांबी असणारा प्रकाश मानवी डोळा पाहू शकतो? तर पर्याय क्रमांक 4 400 ते 800 नॅनोमीटर. जिभेच्या अग्रभागी कोणती चव ओळखली जाते? जिभेच्या अग्रभागी कोणती चव ओळखली जाते? तर पर्याय क्रमांक 2 गोड चव ही जिभेच्या अग्रभागी ओळखली जाते. सामान्यतः किडनीमधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही? सामान्यतः किडनीमधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही? तर पर्याय क्रमांक 4 साखर याचे गाळण होत नाही. डॅडॅश यांनी सजीवांना 2 सृष्टीत विभागले. डॅडॅश यांनी सजीवांना 2 सृष्टीत विभागले. त्या सृष्टी म्हणजे वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टी होत. तर कोणी पुढीलपैकी? कार्ल लिनियस यांनी. पर्याय क्रमांक 4 खालीलपैकी कोणत्या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश होतो? खालीलपैकी कोणत्या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश होतो? तर पर्याय क्रमांक 1 मोनेरा. कॉलरा रोगाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या अवयवाला होतो? कॉलरा रोगाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या अवयवाला होतो? तर पर्याय क्रमांक 3 आतडे. पेनिसिलियम हे प्रतिजैविके प्रामुख्याने कोणत्या रोगाच्या उपचारासाठी वापरले जाते? पेनिसिलिन हे प्रतिजैविके जीवाणूजन्य रोगाच्या उपचारासाठी वापरले जाते. या गटातील सर्व सजीवांमध्ये बंद रक्तभिसरण संस्था आढळते. पुढीलपैकी
या गटातील सजीवामध्ये बंद रक्ताभिसरण संस्था आढळते. तर पर्याय क्रमांक 4 पृष्ठवंशीय. जड पाण्याचे बर्फात रूपांतर केल्यास त्याची घनता जड पाण्याचे बर्फात रूपांतर केल्यास त्याची घनता पर्याय क्रमांक 2 वाढते. त्याची घनता वाढते. जड पाण्याचे बर्फात रूपांतरित केल्यास त्याची घनता वाढते. रक्ताचा सामूह किती असतो? रक्ताचा सामूह किती असतो? रक्ताचा सामूह किती असतो? तर पर्याय क्रमांक 4 7.4 इतका असतो. पर्याय क्रमांक 4. मेटाझोआ उपसृष्टीतील प्राणी संघ पोरीफेरा या संघातील प्राण्यांची खालीलपैकी प्रमुख लक्षणे कोणती? मेटाझोआ उपसृष्टीतील प्राणी संघ पोरीफेरा या संघातील प्राण्यांची खालीलपैकी प्रमुख लक्षणे कोणती? तर पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. स्प्रिंग दाबले असता स्प्रिंगची स्थितीच ऊर्जा वाढते, कमी होते, तितकीच राहते का शून्य होते? स्प्रिंग दाबले असता स्प्रिंगची स्थितीच ऊर्जा ही पर्याय क्रमांक 1 वाढते. यकृत हा अवयव शरीरातील कुठल्या संस्थेशी संबंधित आहे? यकृत हा अवयव शरीरातील कुठल्या संस्थेशी संबंधित आहे? तर यकृत हा अवयव पचन संस्था यांच्याशी संबंधित आहे. सापेक्षतेचा सिद्धांत या वैज्ञानिकांनी दिला. सापेक्षतेचा सिद्धांत या वैज्ञानिकाने दिला. तर पर्याय क्रमांक 2 आइन्स्टाईन या वैज्ञानिकाने दिला. यकृत दाढी करताना कोणता आरसा वापरतात? दाढी करताना कोणता आरसा वापरतात? सपाट आरसा, बहिर्वक्र आरसा, अंतर्वक्र आरसा का यापैकी नाही? तर पर्याय क्रमांक 3 अंतर्वक्र आरसा. खालीलपैकी कीटकभक्षी वनस्पती ओळखा. खालीलपैकी कीटकभक्षी वनस्पती ओळखा. तर पर्याय क्रमांक कीटकभक्षी वनस्पती पर्याय क्रमांक 1 ड्रॉसेरा ही कीटकभक्षी वनस्पती. रासायनिक समीकरण निर्माण होत असताना समीकरणाच्या डाव्या बाजूला काय असते? रासायनिक समीकरण निर्माण होत असताना समीकरणाच्या डाव्या बाजूला काय असते? तर पर्याय क्रमांक 1 अभिक्रियाकारके असतात डाव्या बाजूला. अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त डॅश इलेक्ट्रॉन असू शकतात. अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त डॅश इलेक्ट्रॉन असू शकतात. 2n² या फॉर्म्युल्याने तुम्ही काढू शकता. तर पर्याय क्रमांक 2 18 इलेक्ट्रॉन असू शकतात. हा सर्वात कठीण पदार्थ असून त्याचा द्रवणांक व उत्कलनांक उच्च आहे. हा सर्वात कठीण पदार्थ असून त्याचा द्रवणांक व उत्कलनांक उच्च आहे. तर तो हिरा पर्याय क्रमांक 2. नेचे डॅश या गटात येतात. नेचे डॅश या गटात येतात. तर पर्याय क्रमांक 3 नेचे हे टेरिडोफायटा या गटात येतात. पर्याय क्रमांक 3. वनस्पती वाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य खालीलपैकी कोणते? वनस्पती वाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य खालीलपैकी कोणते? वनस्पती वाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य खालीलपैकी कोणते? वनस्पती वाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य नत्र पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणता विषाणूजन्य यकृत रोग आहे ज्याचा संसर्ग दूषित रक्त चढवल्याने किंवा दूषित सुईतून होतो? तर पर्याय क्रमांक 2 हेपेटायटिस बी.
खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था बीजाणू निर्मिती असते परंतु बीजे नसतात? तर पर्याय क्रमांक 2 टेरिडोफायटा. तर अशाच माहितीसाठी तुम्ही स्टडी दिवंश या चॅनलला सबस्क्राईब करा.